नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. हृदयविकाराने मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराचा मृतदेह घेऊन कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत आंदोलन केले. मनपा बिबेवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी काम करत होते. मात्र महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या कार्यालयात बरेच कर्मचारी ठेकेदाराकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप करीत महापालिकेवर मोर्चा नेला होता. जवळपास 6 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही, यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु याकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष करत होतं. कर्मचाऱ्यांच्या पुढे 6 महिन्यापासून घरी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या गोष्टीचा जास्त विचार करून कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी या कर्मचाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ठेकेदाराकडून होणारी पिळवणूक आणि वेतन न दिल्याने कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर होऊन मृत्यू झाल्याचा असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. कर्मचाऱ्याचा मृतदेह महापालिकेत आणून आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला काहीतरी मदत मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना नोकरी देण्यात यावी अशी मागणी करत कर्मचारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेद्वारासमोर आंदोलन केलं. आज फक्त एकाची मयत झालेली आहे, त्यामुळे राग सगळ्यांना तीव्र आलेला आहे. उद्याला इथं सगळे महानगरपालिकेतले सगळे सफाई कामगार उद्या गेट पाशी हा फैसला करायला जमणार आहे की ही पद्धत कधी बंद होणार आहे. याच्यामध्ये आम्हाला काय आश्वासन आहेत, आमच्या आयुष्याला काय, आम्हाला काय दवाखान्याचं कारण आहे का, आम्हाला काय रेशन पाणी आहे का, मुलांच्या शाळेची सोय आहे, या सगळ्या गोष्टींचा निवाडा करण्यासाठी आणि आज एका कामगाराचा काहीतरी दखल घेण्यासाठी कॉर्पोरेशनला हालचाल करावी लागली आणि साहेबांनी काहीतरी आश्वासन आणलेलं आहे. लगेच मदत लागते ती मदत उपलब्ध करून द्यायची, एक आयुक्तांनी मान्य केलं. दुसरं होतं की आपण जसं बोललो की यांचा दुखवड्याचा जो 13 दिवसाचा 14 दिवसाचा कालावधी झाला त्याच्यामध्ये त्यांच्या जे काही डिसीज आहे मोबाईल आणि ज्यावेळेस जाहिरात होते काय ही आपण घेताना पद्धत कशी असते की ते ऑफिसमध्ये काम करतात खाली मोबाईल आपल्याकडे काय सेवक वगैरे मोबाईल अजूनही रात्रीसाठी मला कॉन्टॅक्ट होते नाही. महानगर मीडियावर 6 महिने घेतल्यानंतर 1 दिवसाची पर्यंत परत 6 महिने आपण असंच राहील. परमनंट जाहिरात आपल्याला क्लासमध्ये हे निघणं पण मी सांगितलं की राज्य सरकारकडून मिळालेल्या आदेशावरती डिपेंड होतं. तिसरा जो विषय होता त्यांच्यामध्ये की आपल्याला या ठिकाणी की आता पेमेंट आणि ह्या गोष्टीला पुढे जावं लागतं त्या असलेल्या ठेकेदारावरती लगेच कारवाई आणि त्यात संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई, ही 4ही गोष्टीचं आश्वासन आत्तावरती आयुक्तांनी आश्वासन मी म्हणतो की ह्याच्यावरती होणारच, आश्वासन नाही होणारच. या 4ही गोष्टी आहेत ना आहे तशा होणार आणि केंद्रीय महासचिव सुरेश माने यांना निलंबित केल्या कारणावरून बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची हुकुमशाही आणि राज्याचे अध्यक्ष विलास गरुड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्षाचे केंद्रीय महासचिव डॉक्टर सुरेश माने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देण्यात आला आहे. मायावती यांनी लखनौमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय महासचिव डॉक्टर सुरेश माने यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. विलास गरुड यांच्या अकार्यक्षम पद्धतीचा बदल प्रचंड चीड म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे सर्व आंबेडकर चळवळ वाढवण्यासाठी काम करणार असल्याची अशी माहिती बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष मिलिंद आहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतुल सोनवणे, सुनील धंडे, रुपेश बनसोडे, राकेश साळवे यांच्यासह आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मिलिंद आहिरे आज या पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर करतो की बहन कुमारी मायावती यांनी 26 जून रोजी लखनौ येथे पक्षाचे केंद्रीय महासचिव डॉक्टर सुरेश माने यांना तडकाफडकी पक्षातून काढून टाकलं. त्यांची कुठल्याही प्रकारची बाजू ऐकून न घेता आणि गेल्या 30 वर्षापासून ते पक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीवरती हा जो काही अन्याय बहिणींनी केलेला आहे आणि म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष या नात्याने मी आणि माझे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी
बहिणजींनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी राजीनामा देतो आहोत पक्षाचा आणि या ठिकाणी आमच्या पदाचा आम्ही या ठिकाणी राजीनामा देतो आहे आणि आम्ही निषेध व्यक्त करतो की अशा प्रकारे बहिणजींनी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ आणि पक्षातील इतर कार्यकर्त्यांवरती हा जो काय अन्याय केलेला आहे त्यांनी तो असा पुन्हा करू नये म्हणून आम्ही या ठिकाणी राजीनाम्याचं अस्त्र या ठिकाणी उगारलेलं आहे. आम्ही डॉक्टर सुरेश माने यांच्या बरोबर आहोत आणि यापुढे आम्ही त्यांच्याबरोबर आंबेडकरी चळवळीचं काम महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. बहुजन समाज परिषद नावाचा संघटना या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून ते महाराष्ट्रामध्ये सर्व आंबेडकरी चळवळीशी ते एकनिष्ठ असं काम करणार आहे. त्यासोबत तुम्ही असणार? आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या पुण्यामध्ये आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे विश्व मराठी साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 4 वर्षापासून रखडलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 4 वर्षापासून रखडलेला विश्व मराठी साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना हे संमेलन समर्पित करण्यात येणार आहे. पोर्ट ब्लेअरच्या महाराष्ट्र मंडळाचे सचिव अरविंद पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनात मदत केली असे पत्र महामंडळाला पाठवण्यात आले आहे. या संमेलनासाठी नवीन संमेलनाध्यक्ष निवडण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर माधवी वैद्य यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी प्रवासाचा निम्मा खर्च करण्याचा ठराव महामंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगोडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, सदस्य उज्ज्वला मेहेंदळे, प्राध्यापक उषा तांबे, चंद्रशेखर गोखले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. चौथं मराठी विश्व साहित्य संमेलन अंदमान येथे संपन्न. स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्ताने हे संमेलन आम्ही अंदमानमध्ये आयोजित केलेलं आहे आणि त्यांच्या पुण्यस्मृतीला हे संमेलन आम्ही समर्पित करतो. या संमेलनाचा विशेष असा की हे विश्वसंमेलन भारतातच विद्यमान आहे, कारण तशी तरतूद ही महामंडळाच्या घटनेमध्ये आहे. हे संमेलन महाराष्ट्र मंडळ, पोर्ट ब्लेअर आणि ऑफबीट डेस्टिनेशन्स या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अंदमान इथे भरवण्यात येईल. ऑफबीट डेस्टिनेशन्स हे संमेलन साधारणतः ऑक्टोबरमध्ये भरवण्यात येईल आणि याबाबतची जी अधिक माहिती आहे म्हणजे विषय काय, अध्यक्ष कोण, त्याची नोंदणी केव्हापासून होईल, त्याचं प्रतिनिधी शुल्क केव्हा आणि कोणत्या प्रकाराने द्यायचं आहे, या सर्वाच्या माहितीसाठी आपण परत एक 7-8 दिवसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊ. आता मी आमचे कोषाध्यक्ष श्री सुनील महाजन यांना काही महाराष्ट्र टाइम्स आणि न्यूज हंटतर्फे शब्दरत्न ऑनलाईन कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र टाइम्स न्यूज हंट तर्फे शब्दरत्न ऑनलाईन कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी 100हून अधिक लेखकांनी भाग घेतला होता। यावेळी 18 कथांच्या खिडकी आणि कलातील या 2 ई-बुकाचे प्रकाशन करण्यात आले। तसेच बालाजी सुतार यांच्या विच्छिन्न भोवतालचे संदर्भ या कथेला शब्दरत्न सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे आणि संजय भास्कर जोशी यांनी या स्पर्धेसाठी परीक्षण केलं होतं। साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक प्रकारचे सेन्सॉर आहेत, यामुळे लेखकाला मर्यादा येतात। मराठी लेखकाला पूर्ण वेळ लेखन करता येत नाही, अशी खंत श्याम मनोर यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी न्यूज हंटचे एन रावण, प्रतीक पुरी, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी, वर्षा गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आजच्या पिढीला आजच्या काळातील तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्जनशील लेखन करण्याला प्रोत्साहन देण्याचा न्यूज हंटचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र टाइम्स त्यात सहभागी झाला। 100हून अधिक लेखकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला। आजचे लेखक लेखिका किती उत्साहाने लिहित आहेत हे तर यातून दिसतंच, पण त्याचबरोबर ते किती वैविध्यपूर्ण विषय हाताळतात, परिणामकारक लेखन करतात हेही त्यातून दिसतं। माहिती तंत्रज्ञानाच्या या आजच्या काळात नवलेखकांना, नवलेखिकांना शोधण्याचा हा एक अभिनव उपक्रम आहे आणि त्याच्यातून या उपक्रमामुळे नवीन पिढी जी आहे यापुढेही त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी, त्यांनाही लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंका नाही। आणि म्हणूनच न्यूज हंटचा हा जो उपक्रम आहे तो एक मैलाचा दगड ठरतो नाही, तर त्याच्याहून एक पुढे पाऊल टाकत उपक्रम आयोजने, चांगल्या कार्यक्रमात, चांगल्या उपक्रमात जसा की आजचा आहे त्याच्यात सहभागी होणे, नवीन लेखक लेखिका त्यांना शोधून त्यांना लिहितं करणे, सर्व प्रकारच्या साहित्याची दखल घेणे, या सगळ्याच गोष्टींवर मोठा भर देत आलेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनात महाराष्ट्र टाइम्सनं स्वतःचा असं खूप आहे। शिवाय लेखकावर त्याचे स्वतःचे आतले सेन्सॉरही असतात। शोध घ्यायला, सिद्ध करायला लेखक स्वतंत्र नाही, यावर बंड हा एक नेहमीचा मार्ग आहे। होईल ते होईल असे म्हणायचे आणि करायचे। दुसरा गमतीदार मार्ग कथात्मक साहित्यातच बसेल असा मला सुचतोय। लेखकाने 2 प्रकारे लेखन करावे। एक, सेन्सॉर की संभाळत लिखाण करावे, ते प्रसिद्ध होऊ शकते। 2, पूर्ण स्वातंत्र्य घेऊन लिखाण करून ठेवावे, ते पुढे मागे प्रसिद्ध होईल। मेल्यानंतर प्रसिद्ध हे साहित्याच्या इतिहासात नवे नाही आणि मेल्यावर प्रसिद्धी ही सभ्यतेत दंतकथा होते आणि मेल्यावर प्रसिद्धी यात एक वेगळीच मजा आहे। कथात्मक साहित्य जाणणारा ही मजा जिवंत असतानाही जाणू शकतो। 5, लेखकाचे दैनंदिन जीवन कसे असते याची माहिती समाजात नाही, कसे सुचते एवढा एक कोणाकोणाची नावं त्यात कोणाची नावं आहे उत्सुकता उघड करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रतीक पुरी यांना।
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शहरातील समस्या सोडवण्यासाठी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आणि या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने 6 जुलै ते 8 जुलै या दरम्यान बैठका, मोर्चा आणि आंदोलनामार्फत नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत. या हायकोर्टाने गणेश मंडळाबाबत दिलेल्या अन्यायकारक निर्णयाबाबत गणेश मंडळांसोबत केसरीवाडा येथे 6 जुलैला बैठक घेण्यात येईल. विद्यार्थी पास व अनुदानाबाबत महापालिका विद्यार्थी व पालकांसोबत मोर्चा काढण्यात येईल. तसेच सिंहगड रोडवरील 10 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विनायक निमन यांनी पत्रकार परिषदेत दिली. घटनेते अशोक हरणावळ, माजी स्थायी समितीचे श्याम देशपांडे, आमदार विनायक निमन यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या पुढच्या 6 जुलै, 7 जुलै आणि 8 जुलै या 3 दिवस या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं 6 तारखेला सन्माननीय हायकोर्टाने जो काही निर्णय घेतलेला आहे मंडपाबाबतीत ध्वनी प्रदूषणाबाबत, याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे शहरातील सर्व मंडळांना या ठिकाणी निमंत्रित केलं गेलेलं आहे. या सन्माननीय हायकोर्टाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात पुढे कशा तऱ्हेने आपल्याला पाऊल टाकलं पाहिजे याची चर्चा त्या संबंधित बैठकीमध्ये होणार आहे. 7 तारखेला पुणे महानगरपालिकेवरती PMT बस सेवेने विद्यार्थ्यांसाठी चालू असलेले मोफत पासेस तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या बसेचं अनुदान हे पुणे महानगरपालिकेने कमी केलेलं आहे. हा सर्वसामान्य शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे. याकरता विद्यार्थी आणि पालकांचा मोर्चा पुणे महानगरपालिकेवरती 7 तारखेला 11 वाजता आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आयोजित केलेला आहे. त्यामध्ये शहरातील पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 8 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावं समाविष्ट करावीत याकरता गेले 1.5-2 वर्ष सातत्याने मागणी होत असताना शासनाचं या गोष्टीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्याकरता तेथील नागरिकांचा एक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण महानगरपालिकेत लवकरात लवकर समाविष्ट करा म्हणून या ठिकाणी काढणार आहोत. ते महानगरपालिकेचा अभिप्राय मागवण्यामध्ये किंवा महानगरपालिकेचं मत घेण्याबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव करून या ठिकाणी आमची गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावं म्हणून मागणी केलेली आहे. त्या सर्व गावांमध्ये बकालपणा वाढत चाललेला आहे. रस्ते, लाईट, पाणी या ठिकाणी याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. मोठ्या प्रमाणात वस्ती वाढते आणि कुठेतरी या सर्व वस्तीसाठी नागरिकांसाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या अत्यंत आवश्यकता आहे आणि ही मागणी राज्य शासनाने त्वरित पूर्ण करावी याकरताच मोर्चा आपण काढतो. मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि रोजगार विकासाकडे लक्ष देण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि रोजगार विकासाकडे अल्पसंख्याक मोर्चाचे मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि रोजगार विकासाकडे अधिक लक्ष देण्यासाठी मुस्लिम अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सबका साथ सबका विकास यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला मदत केली आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी मुस्लिम मतदारसंघ यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहिली होती. मुस्लिम समाज हा शिक्षणामध्ये मागासलेला आहे.
यासाठी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत। यासाठी संपूर्ण राज्यात मुस्लिम तरुणाच्या एकत्र आणण्याची गरज आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। तसेच मौलाना आझाद यांची आर्थिक महामंडळावर अध्यक्षांची लवकरच नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुस्लिम अल्पसंख्याकांचे मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली। पार्टी के सभी साथियों से मिलने के लिए मैं यहाँ पर आया हुआ हूँ। पार्टी ने मुझे अभी प्रदेश अध्यक्ष की जिम्मेदारी दी है भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चे की। अभी मैं देख रहा हूँ पुणे में जब से आया हूँ सुबह से काफ़ी बड़ी संख्या में यूथ जुड़ रहे हैं। लोग पार्टी को समर्थन दे रहे हैं, अपना पार्टी के साथ मिलकर काम करना चाहते हैं। पार्टी भी सबका साथ सबका विकास लेके जो नारा दिया था, इच्छुक है कि भारतीय जनता पार्टी के साथ ज़्यादा से ज़्यादा तादाद में अल्पसंख्यक वर्ग के लोग जुड़ें, मुस्लिम समाज के लोग जुड़ें। पार्टी उनके उत्थान के लिए कई योजनाएं चलाना चाहती है। पार्टी स्किल डेवलपमेंट पर जोर दे रही है। नौजवानों को जोड़ने के लिए, उनको स्किल डेवलपमेंट देने के लिए हमने प्रपोजल दिया है पार्टी को कि एक कमेटी बनाई जाए जिसकी अध्यक्षता हमारे SM पठान साहब जो माजी कुलगुरु हैं नागपुर के, उनकी अध्यक्षता में कमेटी बने जो नौजवानों को ट्रेनिंग दे, नौजवानों को रोजगार देने के लिए जो है शिक्षित करे। ऐसी पार्टी की योजना है। इसके लिए मैं यहाँ पर पुणे शहर में आया हूँ। काफ़ी अच्छा प्रतिसाद मिल रहा है लोगों को। नौजवान काफ़ी संख्या में जुड़ना चाहते हैं, भारतीय जनता पार्टी से जुड़ के काम करना चाहते हैं। लोग खुद से भी मिल रहे हैं। हम भी कई लोग जो हैं जो पार्टी के विचारधारा के हैं, पार्टी के सम विचारधारा के हैं, जो अलग अलग पार्टियों में काम कर रहे हैं, मैं उनके भी घर जाके दावत देने वाला हूं कि आप लोग साथ में आइए, साथ में मिलकर हम लोग काम करेंगे और देश को आगे लेके जाएंगे। कि वो सिर्फ बात करते हम करके बताएंगे। हमने अभी एक वेबसाइट डिज़ाइन किया हुआ है। हमने माननीय मुख्यमंत्री से बात करके अभी भारतीय जनता पार्टी की तरफ से अल्पसंख्यक मोर्चे का एक ऐप बनाना है, हम माइनॉरिटी इसका नाम है। उसमें जो यूथ है वो आके अपने आप को रजिस्टर कर सकता है, अपनी योग्यता को बता सकता है। उसकी योग्यता के माध्यम से जिलाधिकारी से बात करके जो भी बिजनेसमैन हैं, जो भी इंडस्ट्रीज हैं, उनके यहाँ उनको रोजगार दिलाने का हम काम करेंगे, उनको शिक्षित करने का काम करेंगे। जो मजदूर वर्ग है, जो मैकेनिक है, जिसके पास कोई सर्टिफिकेट नहीं है, उसको काम अच्छा आता है, उसको स्किल ट्रेनिंग देने का काम करेंगे, उसको सर्टिफिकेट देने का काम करेंगे। हम लोग बातें कम, काम ज़्यादा करेंगे। ये फ़र्क है हमारे उनके अंदर। और दूसरी कहना है कि MIM हो या समाजवादी हो, ये ऐसे लोग जो देश को बांटना चाहते हैं, उनका अस्तित्व बहुत दिन तक नहीं रहेगा। क्योंकि इसके पहले भी जिन्ना ने देश को बांटने के लिए प्रयास किया था, जो बंटने वाले से चले गए, पाकिस्तान बना लिया अपना। हमने पाकिस्तान को नकारा है, हमने बंटने की बात को छोड़कर यहाँ हम रहे हैं। इसलिए मुझे लगता है कि जो यहाँ रहने वाले मुसलमान है, जो भारत में रहने वाले मुसलमान है, वो भाईचारे को मानने वाला मुसलमान है। हम बन के रहते हैं, हिंदू मुसलमान साथ में रहते हैं। ये ऐसे लोगों को जो ओवैसी साहब बांटने का काम कर रहे हैं या बाकी पार्टियां बांट के राजनीति सेकने का काम कर रही है, उनका मंसूबा फेल होने वाला है। क्योंकि अभी ये जो जज्बात की राजनीति है बहुत दिन तक नहीं चलती है, विकास की राजनीति चलती है। और विकास के लिए महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी को सत्ता दी है, देश की जनता ने केंद्र में माननीय मोदी साहब को सत्ता दी है। और हम लोग विकास की राजनीति करेंगे, विकास का काम करेंगे। जो लोग गुमराह हैं, जो लोग भटके हुए हैं, उनको सही रास्ते पे लाने का काम करेंगे। और मुझे लगता है कि चंद दिनों में ये जो धुंध है, जो लोगों में एक मायूसी है, जो मायूसी की हालत में जज्बात में आकर ओवैसी के साथ जुड़ रहे हैं, समाजवादी के साथ जुड़ रहे हैं, बाकी दीगर पार्टियों में जुड़ रहे हैं, वो सब वहाँ छोड़ कर हमारे साथ आने वाले हैं। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले। नमस्कार।